पायगुण आहे का तिचा? उद्या ती कायमची इकडे येईल, लग्न करेल, मग त्या दिवसापासून तुझ्या साधनेचं काय होईल याचा विचार केलास का? आणि तू जे म्हणतोयस ना की मला लग्नच करायचं नाहीये, ते योग्यच आहे बर का, आणि तीच खरी दिशा आहे बघ, आणि मी तुझ्या या मताशी अगदी सहमत आहे बघ. हो ना ताई, पण आता ना हे अति झालंय. अगं रोज रोज लग्नाचा विषय काढत असतात. आधी आई काढायची, आता बाबा काढतात. आता तर गावात सुद्धा चर्चा व्हायला लागली आहे माझ्या लग्नाची. ते काही नाही, आता माझ्या पुढे एकच पर्याय उरलाय. मी हे घर सोडून निघून जाणार, आणि तेही कोणालाही न सांगता. गोमुख, अरे एवढी घाई करू नकोस. मी तुला सांगते ना घरातून कधी जायचं आणि कसं जायचं. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, अहो तुमच्यामुळे या लीलेचे आम्हाला साक्षीदार होता आलं. खरंच खरंच मी भाग्यवान आहे स्वामी, तुमचा आशीर्वाद मिळाला. खरंच मी खूप भाग्यवान आहे. पण ती वस्तू ती मिळाली असती तर बरं झालं असतं. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो पण परिसाहून मौल्यवान वस्तू कुठे आहे? ती हवी होती मला. अगं परिसापेक्षा मौल्यवान गोष्ट ती हेच, की आमचं नाव. जो आमचं नाम घेतो त्याच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य कधी येत नाही. त्याच्या आयुष्यात सोनं होतं, फक्त या जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं सोनं होता. मोक्ष प्राप्त होतो. भक्ती दोन प्रकारची असते, सकाम आणि निष्काम. सकाम भक्त सतत काही ना काही मागत असतो, पण भक्ती कायम निष्काम असायला हवी. परमेश्वराकडे काही मागायची गरज नसते, तो योग्य वेळी योग्य ते देत असतोच. तुम्ही फक्त भक्ती करत राहा, नाम स्मरण करत राहा. सद्गुरु वाचून सापडेन सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ मग त्यास. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. स्वामी, खरंच तुमचे विचारच परिसासारखे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव हर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो.
सुलोचना, अगं समजवलंस का गोमुखला? सांग ना, काय म्हणाला तो? आई अगं मी खूप समजावलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. सारखा आपला नकारच देतोय. मला बघ. गोमुख, अरे बाळा, पालवी अतिशय उत्तम मुलगी आहे. लग्नानंतर ना ती तुझ्या गणपतीच्या साधनेत कसलाही व्यत्यय येऊ देणार नाही. उलट ती बाप्पांच्या साधनेत तुला नेहमी साथच देईल. बाबा मला हे मान्य नाही. मी माझं संपूर्ण आयुष्य गणपतीच्या चरणी वाहिले आणि जरी तुमच्या इच्छेखातर मी लग्नाला तयार झालो तरी मी तिला पत्नी म्हणून स्वीकारू शकणार नाही. आणि माझ्याशी लग्न लावून तुम्हाला तिच्या आयुष्याचं वाटोळं का करायचंय? मला हात जोडून विनंती करतो, हा विषय इथेच थांबवा, नाहीतर इथून पुढे मी तुमचं नाव घेणं सोडून देईन. शिव शंकर शंभो. गोमुखा असा कसा रे गणपतीचा भक्त तू? अरे गणपतीने आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांना विश्वाचं स्थान दिला आणि तू आई वडिलांच्या इच्छेचा अभेर करतोयस. आणि तुला काय वाटतं, तुझ्या या अशा वागण्याने गणपती प्रसन्न होईल? गोमुखा, तुझ्या अविवाहित राहिल्याने तुझ्या आई वडिलांवर असा काय परिणाम होणार आहे ठाऊक आहे का तुला? शिव शंकर शंभो. गोमुखचं लग्न झालं नाही. ही खंत मला पोकरते भागीरथी. आता कोणीच वाली राहिला नाही आपला भागीरथी. आपल्या मुलांचा संसार बघायचा होता. सुनेच्या पायगुणानं घर भरावं, नातवंडाच्या हसण्यानं घराचं गोकुळ व्हावं. सगळं अपूर्ण राहिलं. यावेळेस तर माझी ही अवस्था झाली. व्यवसाय बुडीत गेला. उरलेल्या आयुष्याचंही आता ओझं झालंय. आता यावर एकच उपाय. देवानं आता आपली यातून सुटका करावी. मृत्यू. आता मृत्यू हा एकच आधार वाटतोय. आता फक्त सुटकेची आशा आहे. आम्हाला सांग, हे सगळं जर तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत घडलं तर तुला चालणार आहे का? अरे गणपती श्रेष्ठ पुत्र होता, ते गुण तुझ्या अंगी आण, म्हणजे एक चांगला मुलगा होशील आणि गणपतीचा खरा भक्त ठरशील.
आम्हाला सांग, लग्न करायला तयार आहेस की नाही? तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर गणपतीचं ऐक. देवघरात चला. भागीरथी, नारळ घेऊन देवघरात ये. शिव शंकर शंभा. आता आपण गणपतीचा कौल घेऊया. स्वामी, कौल घेण्याची खरंच गरज नाहीये. तो होईल लग्नाला तयार. हो ना गोमुख? आमच्या समक्ष पुन्हा एकदा घे. एकदा का गणपतीने कौल दिला की या साशंक मनाने तयार होईल लग्न करायला. हे काय केलं स्वामींनी? मी इतके प्रयत्न करून त्याचं मन भरकटवलं होतं, पण आता सगळं उलट होताना दिसतंय. हे घे, नारळ गणपती समोर आडवा ठेव. श्री गणेशाय नमः. जशी भक्ती डोळस असावी तसा कौलही डोळस असावा. बंद डोळ्याआड बरंच काही घडतं. दिशाभूल होण्याची शक्यता असते. डोळे उघडे ठेवले तर योग्य मार्ग सापडेल. घे नाव. श्री गणेशाय नमः. बाप्पांनी लग्नाच्या बाजूने कौल दिला. आता यात काहीच शंका नाही. गोमुख बाळा, आता तू नकार देऊ शकत नाहीस. गणपतीचा कौल हेच आपलं सर्वस्व. आता सगळ्यांसमोर गणपतीने कौल दिला की नाही? आता गणपतीची इच्छा मान्य करणार की नाही? भागीरथी, अगं ऐकलंस का? गोमुख लग्नाला तयार झाला. सगळी स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. हो, स्वामींच्या कृपेने आता आपलं आयुष्य सार्थकी लागणार आहे. मामा, तू लग्नाला तयार झालास? म्हणजे मामी घरी येणार? तुझे लाड करायला मामी येणार. आमच्या समक्ष जे मान्य केलं जातं ते पूर्णत्वास जातच. लग्नाच्या तयारीला सुरुवात करा. पालवीकडे निरोप पाठवा. आता आम्ही बघतो कोण आडकाठी आणता येते. ठीक आहे, लग्नासाठी आत्ता होकार दिलाय, पण तो लग्नाच्या मांडवात उभा राहील तरच खरा. सुलोचना, कंदील घेऊन ये. हो स्वामी.